नमस्कार सगळ्यांना, मुलींना, मुलांना, माता बहिणींना, आपल्या आईला, भावंडांना नमस्कार. राधे राधे सगळ्यांना, राधे राधे सगळ्यांना, राधे 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 राधे. बघा, एक श्रीमंत घराण्यातली मुलगी असती, श्रीमंत घराण्यातली मुलगी असती, तर ती मुलगी कशी लई लाडाची असती. लाडाची म्हणजे कसं, जास्तच लाडाची. तर मग तिला, त्या मुलीला लई घमंडी असती बापाच्या पैशाची. बापाच्या पैशाची. तिला असतो एक मुलगा. कुणाला? त्या मुलीला लग्न झालेलं असतंय, पण ती मुलगी कशी ते लाडामुळं बापाच्या घराण्यातच राहते. तर मग मोठा भाऊ असतो. मोठा भाऊ असतं तर मग कसं बघा, आता मोठा भाऊ म्हणल्याच्या नंतर आता बहिणीचा लाडच करणार ना. मग बहिणीचा लाड करतो मग काय नवऱ्याला सोडून यायचं असतं का? लाड केला तर काही नाही, नवऱ्याला सोडून येतात का? आपल्या आपल्या घरं सांभाळून आपल्या आपल्या घरामध्ये राहायचं ना. पण नाही राहायचं म्हणल्याच्या नंतर आता मायबाप बघा, आता जवानीचे म्हातारपण आलं त्यांना. जवानीचं म्हातारपण आलं, आणि म्हातारपण आल्याच्या नंतर बघा 50-60चं झालं तर कधी पण काय होत राहतं. मग कसं, त्या मुलीचं काम आहे ना आपल्या सासरी जायचं, आपलं घर सांभाळायचं. पण नाही, सासरी जायचं, घर सांभाळायचं हे मुलीचं कर्तव्य असतंय ना. पण नाही, ही मुलगी लय घमंडी आहे म्हणल्याच्या नंतर आता बघा, मायबाप गेले सोडून देवाघरी सोडून गेल्याच्या नंतर मग आता ही मुलगी पडली की एकली. मग त्या भावाचं लग्न झालं. मग त्या भावजाईला वाटायला लागलं की आता ही मुलगी जर इथं राहिली तर आमचा कार करण. म्हणून ह्या मुलीनं काय केलं, म्हणली माझ्या नावाचं काहीतरी करा. ते म्हणले असं थोडं तुझ्या नावचं करता येतं, तुझ्या नावचं करता येत नाही. आता मायबापच नाही राहिले म्हणल्याच्या नंतर भाऊ भावजे कुणाचं असते बरं, तुम्ही सांगा. जवळ मायबाप असतात तवर भाऊ भावजे असतात. आणि मायबापाच्या पाठीमागं एखादी 10मध्ये माऊलीची लेक असती. 10मध्ये माऊलीची लेक असती. ती आपल्या बहिणीसारखं किंवा आपल्या मुलीसारखं भावजही सांभाळत राहते. मग आता ह्या मुलीनं ते पहिल्याचा काही लाड होता, कौतिक होतं, सोडून द्यायला पाहिजे का नाही? बरी ती मुलगी ऐकायचीच नाही. पहिलं जसा लाड कौतिक होतं तसंच हिला वाटायचं मायबापाच्या पाठीमागं तसाच लाड होईल. पण हिचा लाड तसा झाला नाही. कोऱ्या कागदावर ह्या मुलीच्या सया घेतल्याच्या नंतर थोड्या दिवस झालं लाड कौतिक केला, भावजाईने केला, भावाने केला. तिथून पुढं आता त्या भावजाईचे मायबाप लागले भडकायला. मग भडकायल्याच्या नंतर आता काय करावा, काय नाही, काय पण उठून सुटून त्या नंदाला बोलायला लागली. म्हणजे नंदासारखा व्यवहार करायला लागली. नंदासारखा व्यवहार केल्याच्या नंतर हिला कळायला लागलं ह्या मुलीला की मायबाप गेले, आपलं काय नाही. आता ह्या मुलीला कळायला लागलं. गावामध्ये लोक बी बोलायचे, जोवर आपले मायबाप असतात ना तेवढंच आपलं माहेर असतंय. लग्नाची असू द्या, अगर बिगर लग्नाची असू द्या, प्रत्येक घराण्यात हेच असतो. एखादी माऊलीची लेक इमानदार असली तर ती म्हणती मायबापाच्या पाठीमागं
आपलं काम आहे नंदाचा सांभाळ करणं. एका हाताचे 4 हात करून देणं काम असते. परी नाही म्हणल्याच्या नंतर मग आता काय करणार तुम्ही सांगा? काय करणार म्हणल्याच्या नंतर बघा, काय करणार होते ना, तर काहीच नाही केलं. तर मग आता ही पोरगी बिगर लग्न झालेली होती ना, तर मग ह्या आता मायबाप गेले म्हणल्याच्या नंतर दिलं. घरात सया बिया घेतल्या आणि 1-2 वर्ष चांगलं राहिले हिच्याबरोबर. तुझ्या सासरी जा बाई, आता सासरी जा. तर त्याने नवरा म्हणला मला सोडचिटी पाहिजे म्हणल्याच्या नंतर नाही दे ना. आता इथला सारा उलडायचा दे ना सोडचिटी देण्याचा म्हणल्याच्या नंतर मग हिने कोर्टामध्ये गेली. म्हणली माझा हिस्सा पाहिजे मायबापाकडून. बघा असं असते बघा, कशाच्या भावजया आणि कशाचं कोण, असं असतं बघा. कशाच्या भावजया आणि कशाचं कोण. मग पडली आता ही एकलटिकी पडायच्या नंतर आता हिला काय करावं ना तेच कळाना. आता इकडं जावा तर आड आहे, इकडं यावा तर हिर आहे, अशी त्या मुलीची गत झाली. मग त्या मुलीनं असा मनामध्ये विचार केला की आपण त्याने हाकलूस तर आपणच घर सोडून जायला पाहिजे. मग त्या मुलीनं ह्याने हाकलायच्या पहिलंच घर सोडून गेली. आता ही लाडा कौतिकाची, आता हिला कुठं फिरणार, जवान पोरगी कुठं फिरणार. मग असं करून जिथं आपले मावश्या काक्या राहत होती त्यांच्या घरी गेली. तर म्हणली आता मला माझ्या भावाने भावजईनं हाकाळले, आता मी काय करू म्हणल्याच्या नंतर आता राहा बाई, मग आमच्यात राहा. मावश्या म्हणल्या, काक्या म्हणल्या, चुलते मालते म्हणले. परी आता स्वभाव आता पुरीचा कडक होता, परी लाडा कौतिकाची होती, परी काय करणार, तिचा विलाजच नाही. राहिली तिथं तर मग आता घरच्या कामं, चुलता चुलती मावश्या काका किती दिवस 6 महिने लाड केला. नंतर ते बी लागले, बाबा तुझं आता बघ. आता म्हणले मी कुठं जाऊ म्हणल्याच्या नंतर म्हणले आम्हाला बी लेकरं बाळ आहे, तर आमच्या बी लेकरा बाळाचे लग्न करायचे तर तू अशी घरात असली तर आमच्या पोराबाळाचे लग्न कसे होणार. तर मग तिला लय प्रश्न पडला. तिला वाटलं एवढं माझ्याबरोबर फरक करायला लागले. म्हणून त्याने हाकलायच्या पहिलं तिथून निघून गेली. आता हिच्याकडं काय पैसा नाही, तुकडा नाही, अंगावर बी 2च कपडे. मग भरली बॅग, 2 कपडे आपले भरले बॅगमध्ये. चुलता चुलतीनं काका मावशीनं खायला आपलं तिच्या बॅगमध्ये टाकलं काहीतरी. बाबा हे कुठं भूक लागली तर खा. ते पण दयाळू होते, परी आता त्यांच्या पण पोरांचे लग्न व्हायचे म्हणून त्याने काय ध्यान दिलं नाही. आता ह्यांच्या भावाची मुलगी आणि ह्यांच्या बहिणीची मुलगी म्हणल्याच्या नंतर कोण हो, एकदा मायबाप गेले ना कोण कोणाचं नसतंय बघा, मायबाप आहे सरी दुनिया आहे. मायबाप नसले दुनिया काही कामाची नाही. सारं गाव मामाचं आणि एक नाही कामाचं, असं असतं हो. सारं गाव मामाचं, एक नाही कामाचं, कुणी कुणाचं नसतंय. मग ही पोरीनं घर सोडून गेले. काय खायला होतं खाल्लं 1-2 दिवस, शिळं पाकं खाल्लं. मग शिळं पाकं खाल्ल्याच्या नंतर आता काम काय करणार. घरोघर जाऊन काम विचारायली, तर म्हणायचे एवढी जानजावन पोरगी, एवढी शिकलेली पोरगी. तर मग म्हणायचे तुझं शिक्षण आहे का तुझं. तर ती म्हणायची माझं शिक्षण भरपूर आहे. तर मग पहिलं तर त्या लोकांना वाटायचं एवढी तिच्या अंगावरचा कपड्याला बघून म्हणायचे काय माहिती
हिचं शिक्षण आहे का नाही, शिक्षण आहे का नाही असं म्हणायचे. तर मग हळूहळू वरीस झालं, 6 महिने झालं, वरीस झालं, 6 महिने झालं. मग आता ती काय बी घरात कम्प्युटर असलं काय बी असलं तर मग काय करायची ती, कम्प्युटर असलं काय असलं तर ते कम्प्युटरवर जाऊन, अयो पाय दुखायला, कम्प्युटरवर जाऊन काहीतरी त्यांचे कामं करायची. तर मग त्या मालकाला कळलं, मालकींना कळलं की बाई ही पोरगी तर कम्प्युटर चालवती, ही पोरगी तर लय हुशार दिसायला लागली, लय हुशार दिसायला लागली असं म्हणायला लागले. घरामध्ये कुसबुस करायला लागले ते मालकीनचे लेकरं. आम्हाला येत नाही ते लेकरं म्हणायच्या मालकीनचे, जिथं कामाला होती ना तिथं म्हणायच्या आम्हाला येत नाही तेवढं ह्या पुरीला येतं. म्हणले ही पोरगी लय कामाची आहे बाबा, लय कामाची. म्हणले तुझं शिक्षण किती झालं? म्हणजे माझं शिक्षण सगळं झालेलं आहे, माझं शिक्षण सगळं झालेलं आहे. तर मग म्हणले आता काय करायला पाहिजे? म्हणले मग तू घरचे कामं कशाला करते, तू घरचे कामं कशाला करते, तू घरचे कामं नको करू, घरचे कामं नको करू, हे कामं नको करू, आम्ही दुसरी बाई लावू ह्या कामासाठी. तर मग बघा पायाले दुखायला माझा. मग बघा दुसऱ्या कामाला दुसऱ्या बाया लावल्या, दुसऱ्या कामाला दुसऱ्या बाया लावल्या. मग त्याच्यानंतर ती कॉम्प्युटरवाला तिला जे नव्हतं त्यांना घरामध्ये येत, त्यांच्या नोकरला येत तेवढं तिला यायला लागल्यावर मग म्हणले बाबा हे पोरगी तर लय कामाची आहे. म्हणले हिला पगार तर भरपूर भेटायला पाहिजे, पण तेवढा पगार त्यांनी दाखवलं नाही. बाकीचे पैसे तिचे बँकेत ठेवायला लागले, कधी हिच्या येळा काळाला होते. म्हणजे देवासारखे तिला ते मालक पावला, समजा देवासारखं मालक पावला. तर मग असं करून करून तिचे बाकीचे पैसे बँकमध्ये ठेवायचे. मग तिला पैशाची गरजच नव्हती, तिला पैशाची गरजच नव्हती. आता तिथं खाणं पिणं लत्था कपडा सगळं, तिला पैशाची काय गरज आहे? तिचे पैसे बँकमध्ये चालले. तिला म्हणायचे हाय बाबा तुझे 17-18 हजार आहे, पण तिचे पैसे 30-40 हजार पाठवायला लागले, 30-40 हजार पाठवायला लागले. मग असं करून करून मग तिचे बरेच पैसे 5-6 वर्षामध्ये जमा झाले. आणि मग तिथलाच मुलगा, त्यांचाच मुलगा, म्हणजे त्यांच्याच मुलाला ते आवडायला लागल्याच्या नंतर मग ते मुलगा म्हणला एक दिवस, म्हणजे दुस्ती करायला बघायला. तर मग तिच्या मनामध्ये कावऱ्या बावऱ्या व्हायला लागलं, मन तिचं कावऱ्या बावऱ्या व्हायला लागलं. मग तिला वाटायला लागलं हे पोरग माझ्यावर प्रेम करायला लागले, म्हणजे तिला कळून आलं. तर मग तरी पण ती इज्जतीनं चांगली राहायला लागली. नको बाबा आपल्याला असलं, आपल्याला लग्न नको ना काहीच नको. बघितलं म्हणजे लग्न झालेलं बी बघितलं आणि आपलं स्वतःचं पण बघितलं, तरी आता काही हे असलं नको आपल्याला, लग्नाच्या भानगडीमध्ये आपल्याला काही नको. मग असं करून करून मग ते पोराने, आता ही पोरगी काय त्या पोराला पटाना म्हणल्याच्या नंतर मग पोराला वाटलं ही पोरगी काय आपल्या हाती नाही लागणार, हे आपल्या मायबापालाच आपण काहीतरी सांगावा. म्हणून मायबापाने काय केलं, म्हणजे मायबापाला सांगायला लागलं पोरगं. म्हणतो ही पोरगी लय कामाची हे तिला 30-40 हजार आपण तुम्ही बँकेत टाकतात ना, ते तर तिचा भरपूर पैसा जमा झाला, परी ही पोरगी आपल्या कामाची, तिचा पैसा आपल्याला नको. जवळ तिचं जमा झालेला पैसा, जेवढा जमा झालेला पैसा तेवढा तिचा पैसा कधीच नाही घ्यायचा, असं पोराने ठरवलं. आणि मग मायबाप म्हणले खरंच तुला पसंत आहे का, धोका तर देणार नाही ना? म्हणला नाही म्हणला मी मनातून प्रेम करतोय. मी प्रेम नाही की तिचा स्वभाव लय भारी आहे बघा, एवढी आगाऊ पोरगी, एवढी लाडा कौतुकाची पोरगी, तिचा स्वभाव असा झाला की गंगाच्या पाण्यावाने निर्मळ झाला. आणि पहिलाच गंगाच्या पाण्यावाने निर्मळ असता तर हे दिवस तिला कशाला आले असते तुम्ही सांगा, कशाला आले असते? मग आता माणसाच्या जिंदगीत काय घडतंय आणि काय नाही, देवा परमेश्वरा तुला माहिती, हे प्रभू तुला माहिती. देवाची कृपा माणसावर कशी होती ना कधी ते माणसाला सांगता येत नाही असं असतं बघा माणसाच्या जिंदगीचा खेळ. माणूस महाग झालेलं काय सांगतंय,
महाग झालेलं काय सांगतंय, पण पुढचा खेळ माणूस काहीच सांगत नाही. मग त्या पोराने मायबापाला सांगितलं. त्या पोराने मायबापाला सांगितलं. मायबापाला सांगितल्याच्या नंतर मग मायबाप म्हणले, बाबा तुला मग एवढी पसंत आहे ना, तर आम्ही तिला बोलतो. म्हणला ते ऐकणारच नाही आहे, ऐकणार नाही. तर म्हणली मायबाप म्हणले आम्ही तिला कसं बनवायचं, कसं पटवायचं, कसं राजी करायचं आहे, आम्ही तिला राजी करू, तू नको ह्याच्यात पडू. मग बघा, मग हे हळूहळू बोलायला सुरुवात करायला लागली. मग सुरुवात करायला लागल्याच्या नंतर मग त्या पोरीला मायबापाचं बोलणं त्या पोराच्या पटायला लागलं. म्हणजे ती म्हणायला लागली, बघ बाई, आता तू असं तरी आमच्या इथं किती दिवस राहणार आहेस? एक ना एक दिवस तुला इथून, जर ह्या माझ्या पोराचं लग्न झालं तर तुला इथून पण म्हणते की जानजावान पोरगी घरात कशाला ठेवली. म्हणून पुढची भीती आहे आपल्याला. आम्ही चांगलेत, माझा मुलगा चांगला आहे, तर दुसरी जर मुलगी केली तर तुझं लय म्हणली वांद होईन. आणि आजकाल जमाना चांगला नाही आहे. तुला जर आमच्या घराच्या बाहेर तू गेलीस तर तुला देव राखू. बघ, माझ्या मुलाला तू पसंत आहेस, बघ तुझं काय म्हणणं आहे. तर म्हणली मी आता काय करू म्हणली. आता मला दुसरी तुम्ही एवढं मला सांगायला लागला, त्याचं लग्न झालं तर तुला इथून जावं लागेल. हो म्हणली, तसंच होईल. का तर म्हणली त्याची बायको आली ना, तुला ठेवणार नाही म्हणली घरामध्ये, कामावर ठेवून म्हणली, परी घरामध्ये नाही ठेवणार. मग एकली कशी राहणार, कशी नाही, आजकाल दुनिया कशी आहे. म्हणून शिने म्हणली, तू माझ्या मला बोलायला पण येईना, रात्र झालेली, माझ्या मुलाबरोबर तू लग्न कर आणि सुखी संसार कर. तू नंतर हे काम पण नको करू, दुसरे आपण नोकर लावू इथं दुसरे. तर म्हणले माझ्या मुलाबरोबर लग्न कर. मग तिथून पुढं जाऊन ती मुलगी कशी तरी हा म्हणली आणि बघा त्या मुलाबरोबर लग्न केलं तिने. बघा कसं असते. म्हणून शिनी हे बघा, पहिलं जे असतंय ना तेच खरं असते. दुसरं तिसरं भेटलं नशिबाने चांगलं, हे अशा मुलीसारखं चांगलं. आता मुलीला कसं चांगलं भेटलं, तिचं नशिबाचा जोर असन, तिच्या नशिबाचा जोर असन, हे का नाही, म्हणून तिला चांगलं भेटलं. प्रत्येकाला अशा मुली कितीतरी ह्या बघा असतात, लाडा कौतिकाच्या मुली भरपूर असतात. लाडा कौतिकाच्या मुलींना असा मायबापाचा फायदा नाही घ्यावा. माझं म्हणणं एकच आहे. लाडा कौतिकाच्या मुलीनं एवढा फायदा नाही घ्यावा. म्हणून हे बघा, जे मायबाप सांगतात ना, मायबापाच्या म्हणण्यावर चालावा, मायबापाचं ऐकावा. मायबाप आपलं भविष्य चांगलंच बनवतात मायबाप. जे मायबाप करतात ना त्याच्यामध्ये राजी व्हावा, हीच माझी विनंती आहे बघा. आणि हे व्हिडिओ मी मेहनतीनं केलेलं आहे मुलींनो. तुम्ही मला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. 10 घरामध्ये हे व्हिडिओ जायलाच पाहिजे. शेअर करा, माझा व्हिडिओ शेअर करा. माझे व्हिडिओ मोठे आहेत ना, 10-15 मिनटाचे, 16-17 मिनटाचे. अहो 5-6 लाईकच्या पुढं लाईकच नाही आहे. असं हे बघा माझ्या व्हिडिओचं काय माहिती. मी एवढे व्हिडिओ चांगले बनवते, देवा परमेश्वरा, मी एवढे व्हिडिओ चांगले बनवते. आणि का माझे व्हिडिओ हे बघा जरा असे चालत नाही थोडे, मलाच माहीत नाही बघा. माता बहिणींनो, मी हात जोडते तुम्हाला, नमस्कार करते तुम्हाला. 10 घरामध्ये हे व्हिडिओ शेअर करा तुम्ही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते, परी असं काही घडलं नाही बघा अजून. पर इथून पुढं आता बरेच आपल्याबरोबर नवीन जुळलेत बघा. आपले सबस्क्राईब जुळलेत, लाईक आपल्याला करतात. आता 4-5 दिवसामध्ये यायला लागलेच, व्ह्यूज यायला लागले. आणि हे बघा मला यूट्यूबनं मुलाने मला यूट्यूबनं परमेश्वरासारखं हाती धरावं. मी पण व्हिडिओ चांगलंच करते बघा मुलींना, मी पण व्हिडिओ चांगलेच करते. मी काही व्हिडिओ असे वाईट करत नाही. मी सगळं हे बघा आपल्या आजीच्या कहाण्या आपल्या ध्यानामध्ये येत होता, म्हणून मी तुम्हाला सांगते या. आणि हे बघा, एक हुशार व्हावा लाडक्या मुलीनं.
हुशार व्हावा लाडक्या मुलींना. म्हणून बघा मी असे येडो करते आणि आपल्या आजीच्या कहाण्या आपल्या यादीत या झोपल्याच्या नंतर झोपेतून उठून मी येडो करते मुलींनो. मला शेअर सपोर्ट करा, तुमची गरज आहे. देव तुमचं चांगलं करण. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सदाई सुखी राहा मुलींनो, मुलांनो सदाई सुखी राहा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माझ्या माता बहिणींनो नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. हाय बाय सगळ्यांना, हाय बाय सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार 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 सगळ्यांना, नमस्कार नमस्कार. मोठा इडव झालाय वाटतं बघा. किती मिनिटाचं झालाय काय माहिती बघा. हो द्या आता किती मिनिटाचा यूट्यूबला माहिती आहे माझं काय. हे बघा माझे बी व्हिडिओ काय चांगलेच असतात यूट्यूबला माहिती आहे. परी माझी विनंती यूट्यूबला आहे की माझे व्हिडिओ असे मोठे व्हिडिओ पाठवी जा की पब्लिक पब्लिक होत पब्लिक आहेत हो, पब्लिक आहेत. मी थोडं म्हणते पब्लिक आहेत. परी जरा पाठवा ना समोर अशी पटापटा पटापटा व्हिडिओ पाठवा ना समोर की माझे बी इडल मला बोळ्या बी येणार रात्र झालेले. माझे बी व्हिडिओ बघा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला मोठा तर माझं किती नशीब म्हणायला पाहिजे यूट्यूबची हे का नाही बरं. नमस्कार माता बहिणींना, माझ्या मुलांना, मुलींना, आईला, बहिणींना, भावंडांना नमस्कार 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 नमस्कार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मुलींनो, मुलांनो सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. बघा अशा मुली असतात बघा, काय करायचं. हे बघा लग्न करून बी नीट राहायला नग मानतात आणि मायबापाच्या इथं जाऊन बसतात. मग ही अशी कहाणी होती बघा. म्हणून बघा माझी एकच विनंती आहे की प्रत्येक मुली, प्रत्येकाच्या घरच्या मुली असतात ना, मायबापाचं ऐका. तुमचं देव परमेश्वर नक्कीच चांगलं करण. देव परमेश्वर तुमचं नक्कीच चांगलं करण. माझा आशीर्वाद आहे बघा सगळ्यांना. आणि इडव बघा जा, पूर्ण इडव बघा जा. अर्धा इडव काय बघा जा जाऊ नका बघा मुलींना. अर्धा इडव बघितलं ना कसं आपलं अर्ध ज्ञान भेटतं ना, अर्ध ज्ञान भेटतं. पुढं काय मी सांगितलं आहे काय नाही ते तुम्हाला कसं कळणार हो. मी काय बोलले काय नाही ते कसं काय कळणार तुम्ही सांगा बरं. म्हणून म्हणते की माता बहिणींनो पूर्ण माझा व्हिडिओ बघा जा तर तुम्हाला कळन की आपली आई काय बोलत होती काय नाही. नमस्कार जी, नमस्कार जी, नमस्कार जी. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. बघा जय सीताराम म्हणे जा मुलींनो. रात्रीचं शुभ असते, चांगलं असते. आपल्याला स्वप्न पडतात बघा मग देवाचे. आपल्याला असे तसे स्वप्न पडत नाहीत, देवाचे स्वप्न पडतात. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. राधे राधे, राधे राधे. सगळ्यांना हाय, सगळ्यांना हाय.